प्रश्न हा आहे की वारसा कोण चालवणार. दोन राष्ट्रवादी आहेत, पवार कुटुंबाचा वारसा एक आहे आणि तो वारसा महाराष्ट्रातला पवार कुटुंबाचा राजकीय वारसा कोण चालवणार. यांनी भाजपची साथ नाही सोडली तर पवार विरुद्ध पवार होऊच शकतं ना. राष्ट्रवादीत काय होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि सगळ्यांना आता दुसरा जे पुढचं जे ऑपरेशन आहे ते राष्ट्रवादीत होणार की काय अशी चर्चा, जोरदार चर्चा आहे. राहिला प्रश्न आमच्या पक्षाचा. पक्ष फुटेल असं आम्हाला वाटत, पक्ष फुटेल असं आम्हाला वाटत. रस्त्यावर उतरलं पाहिजे याच्याबद्दल तुमच्या स्वतःच एकट्याचं एकमत आहे. अधिवेशनात बोलून फायदा आहे का? लोकांचा नेत्यांवरचा विश्वास काही प्रमाणात गेलेला आहे. मला असं म्हणायचं की पक्ष जर एकत्र व्हायचा असेल तर सुनेत्रा वहिनींना त्या पदावरून पायउतार होऊन विरोधातल्या बाकांवर बसावं लागेल. आहे ना, मंत्री बनणं सोपं आहे, नेता बनणं अवघड आहे. अजितदादा नेते होते. आता काकींना जर नेता बनायचं असेल, तुम्हाला काय म्हणायचं की गट्स कुणामध्ये नाहीये. तर जो आज सत्तेत जातोय सामान्य लोकांसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी प्रामाणिकपणे लढायची हिंमत त्यांच्यात नाहीये. मुंबई तक बैठक को पॉवर्ड बाय MMRDA MSRDC असोसिएट स्पॉन्सर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, पेकविन आणि उद्योग यश. मागच्या काही वर्षात राजकारणात बरीच समीकरणं बदलली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधलं राजकारणही बरंच बदललंय. राजकारणातल्या घुसळणीत आता नवीन पिढी राजकारणाचा महत्वाचा भाग बनते. महाराष्ट्राचं राजकारण फक्त राजकीय पक्षांनी नाही तर काही महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षातल्या महत्वाच्या कुटुंबियांनीही बदललं असं म्हटलं जातं. नुसतं बदललं नाही तर हे राजकारण घडवलं सुद्धा असंही म्हटलं जातं. आणि त्यातलंच एक महत्वाचं कुटुंब आहे ते म्हणजे पवार कुटुंब. भाकरी फिरवण्याचा मानस माननीय शरद पवारांनी एप्रिल 2023लाच व्यक्त केलाय. पक्षात महत्वाच्या पदांमध्ये तरुण नेतृत्वाला संधी देणाऱ्या पवारांच्या विचारांचा आणि महत्वाचं आहे ते म्हणजे राजकारणाचा वारसा पुढे कोण देणार हा प्रश्न महाराष्ट्राच्या भविष्यातल्या राजकारणासाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्रात दादा, दिल्लीत ताई या कुटुंबातल्या राजकीय अंडरस्टँडिंगचं राजकारणात एक वेगळं महत्व तेव्हा होतं आणि ते आजही आहे. अजितदादांनंतर पवारांचं राजकारण पुढे नेणारा पवारांचा वारस कोण, महाराष्ट्राचा नवा दादा कोण, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आहे हे पुढचं सेशन. आणि त्यासाठी मी निमंत्रित करते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते, शेतकरी प्रश्नांवर सध्या आक्रमक आंदोलन करणारे आणि अजितदादांच्या अपघातामागे घातपात तर नाही ना याचा सातत्यानं पाठपुरावा करणारे रोहित पवार यांना आणि त्यांच्याशी संवाद साधतील माझे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे आणि ऋत्विक भालेकर. कृपया मान्यवरांनी स्टेजवर यावं. तसंच रोहितजींचं खरं तर आल्या आल्याच स्वागत करावं अशी कल्पना आहे आणि त्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते ग्लोबल सेंट अँजेलोस ग्रुप ऑफ कंपनीजचे अँजेलो राजेश अथायडे यांना. सर. ग्लोबल सेंट अँजेलोस ग्रुप ऑफ कंपनीजचे अॅग्नेलो राजेश अथायडे यांच्याकडनं रोहित पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्याचा ज्याला वेध घेतला जातो त्यावेळेला काही नावं जी आहेत ती अगदी सहजपणे डोळ्यासमोर येतात आणि त्यातलंच एक नाव आहे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचं. पण रोहित पवार यांचं राजकारण हे कुठल्याही कौटुंबिक वारशाच्या जीवावरती न करता त्यांनी एक वेगळी वाट चोखाळलेली आहे आणि सतत लोकांमध्ये राहून सतत आंदोलनं करून ते आपल्याच पक्षातल्या नेत्यांना विरोधी पक्ष कसा असावा याचे पण धडे मध्ये मध्ये देत राहतात. त्यामुळं रोहितजी तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकच्या बैठक कार्यक्रमामध्ये. पहिला प्रश्न हाच आहे की आता आम्हाला प्रश्न असा पडतो की कुठून सुरुवात करायची. त्याचं कारण असं आहे की आता आदित्यजी आले, तुम्ही बघितलं, आता काल परवामध्ये आता आम्हाला असं वाटलं की खासदार गेले त्याच्यामुळे आता थोडी शांतता असेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. काल परत एक आमदार गेले. आता सगळ्यांचं जे लक्ष लागलंय ते राष्ट्रवादीत काय होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि सगळ्यांना आता दुसरा जे पुढचं जे ऑपरेशन आहे ते राष्ट्रवादीत होणार की काय अशी चर्चा, जोरदार चर्चा आहे. दिल्लीमध्ये पण आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे, तुम्ही पण ते ज्ञात आहे तुम्हाला चर्चा. ऑपरेशन तुतारी नाव सुद्धा दिलंय. नाही, चर्चा खूप आहे पण तसं काय होणार नाही.
त्यामुळे काही दिवस झालं तुम्हाला खूप जास्त बातम्या हम्म. त्या मिळाल्या, पण फुटायच्या जास्त बातम्या ह्याच्या पुढे मिळतील असं मला वाटत नाही, खास करून आमच्या पक्षाच्या. पण आजची राजकीय परिस्थितीबद्दल एक व्हॉट्सअप मला खूप चांगला आला होता. हम्म. त्यात नेते फुटले, पक्ष फुटले, त्यानंतर तिजोरी लुटली, मंदिरं लुटली. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की लोकांचा संयम कधी फुटणार. खऱ्या अर्थाने लोकांचा संयम जेव्हा फुटेल, लोक जेव्हा रस्त्यावर उतरतील, तेव्हाच ही परिस्थिती बदलली जाऊ शकते असं मला वाटतं. पण राहिला प्रश्न आमच्या पक्षाचा, पक्ष फुटेल असं आम्हाला वाटत नाही. लोकांचा संयम फुटण्यासाठी विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने एकत्र यायला पाहिजे, रस्त्यावर उतरायला पाहिजे. विरोधी पक्ष एकत्रित नाही. रोहित पवार एकटे दिसतात, त्यांच्या टीम सोबत दिसतात. ह्या सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांना एकत्र घेऊन हा संघर्ष करणं, हे सगळं मोठं आव्हान तुम्हाला वाटत नाही का? ते एकत्र लढावं लागेल. मला सुद्धा कधी कधी ती खंत वाटते. पण उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना त्यांच्या लेवलवर लढतायत, काँग्रेस त्यांच्या लेवलवर लढताय. आम्ही पण जेव्हा केव्हा एखादं आंदोलन घेतो तेव्हा आम्ही काँग्रेसलाही विनंती करतो, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षालाही विनंती करतो आणि आमच्या नेत्यांनाही विनंती करतो. आणि तसं बघितलं तर आम्ही जे आंदोलनं केलेली आहेत त्यात सगळे आलेले आहेत आणि ती आंदोलनं खूप मोठी झाली आहेत आणि त्याचा नक्कीच कुठं ना कुठेतरी इम्पॅक्ट हा आलेला आहे. एक आंदोलन आम्ही जे केलं होतं ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं केलं होतं. 5 रुपये भाव होता आंदोलन आम्ही जेव्हा केलं किलोला, आता 30 रुपयाच्या पुढे गेलेला आहे. फायदा शेतकऱ्याचा झाला. विद्यार्थ्यांचं एक आंदोलन केलं होतं MPSCचं, तिथे फायदा झाला. जे आमच्या शिक्षकांचं आंदोलन झालं होतं तिथं आम्ही सहभाग घेतला होता, सर्व नेते आले होते, फायदा झाला होता. विषय एवढाच आहे की येत्या काळामध्ये नक्कीच आम्हाला एकत्रित यावं लागेल. पण माझं एवढंच मत आहे की कोण एकत्रित येतंय नाही येत याची वाट बघण्यापेक्षा आपण मात्र रस्त्यावर उतरलं पाहिजे. मला असं वाटतं की रस्त्यावर उतरलं पाहिजे याच्याबद्दल तुमच्या स्वतःच एकट्याचं एक मत आहे. मैं चलता गया और कारवा बनता गया असं म्हणून तुम्ही आपलं पुढे निघून गेलेला आहात. ज्यांनी मागून यायला पाहिजे ते काही मागून येताना दिसत नाही. तुमच्या पक्षातल्या इतर नेत्यांनी केलेलं एक आंदोलन दाखवा आणि 1000 रुपये मिळवा असं जर म्हटलं तर इतर पक्षातल्या फक्त नेत्यांनी मागून येत नाही असं नाही, तर मागच्या मागून निघून जातात मागच्या आणि मागून सत्ताधारी निघून बाजूवर जातात. बसतात. असा प्रश्न निर्माण होतो. आता 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरला आंदोलन झालं. सुप्रियाताई तिथे होत्या, शशिकांतजी शिंदे साहेब तिथे होते, राजेश टोपे साहेब होते, संदीप भैया क्षीरसागर तिथे होते, सर्व खासदार तिथे आले होते, लंकेभाऊ होते, काळेभाऊ होते आणि इतरही काही खासदार होते. त्यामुळे होते ना. म्हणजे आता कसं आहे, चर्चा करत असताना लोक काही चर्चा करतात. पण नक्कीच माझं मत आहे, माझं व्यक्तिगत मत आहे, आपल्याला अजून जास्त आक्रमक व्हावं लागेल. कारण काय आहे, अधिवेशन मला लोक कंप्लेन करतात, नाही तर मला म्हणतात अरे अधिवेशनात तू बोलायलाच पाहिजे होतं. मी म्हणलं आमचे नेते बोलतात पण उत्तर काय मिळते, थातूर मातूर मिळते ना. मग अधिवेशनात बोलून फायदा आहे का आज? कारण का सहसा कसं असायचं की आम्ही जे प्रश्न मांडतो, दुसरा तिसरा चौथा प्रश्न असेल तर उत्तर सरकार देतं. आमचे महत्वाचे प्रश्न जे आहेत ज्याच्यात कुठेतरी राज्याचं हित दडलेलं आहे ते 16वा 17वा असतो. आमचा एक सुद्धा असा प्रश्न आहे जो पहिल्या 5 मध्ये आलेला आहे. मुद्दा म्हणून आमचे प्रश्न मागे ठेवले जातात आणि जेव्हा एखादा मुद्दा घेतला जातो मंत्री महोदय उठतात, हो हो बघतो, सकारात्मक राहतो. आणि राजकीय नेत्यांचं सकारात्मक हा जो शब्द आहे तुम्हाला कधी ऐकायला मिळाला ना, विश्वास अजिबात ठेवू नका, त्यातून काही मिळत नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये गेल्या काही दिवसामध्ये लोकांच्या हिताचं काय झालं, विरोधकातल्या नेत्यांनी लढलं, प्रामाणिकपणे विषय मांडले, उत्तर काहीच मिळालं नाही. त्यामुळे आता सुद्धा आम्ही भूमिका घेतली होती रस्त्यावरची लढाई, ती लढलो. आज मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, त्यांनी काही प्रमाणात आश्वासनं दिलेली आहेत. आता सकारात्मक आहेत आणि पण एका समितीच्या पुढे जाऊन समितीशी पुढच्या आठवड्यात बोलायला त्यांनी सांगितलेलं आहे. ती चर्चा करून बघू. पण आम्ही शांत बसणारे नाहीत, आम्ही लढणार. कधी शांततेत लढू म्हणजे अन्नत्याग आंदोलन करू, कधी रस्त्यावर लढू. आणि हे जर वाढत गेलं, लोकांचा संयम तुटला आणि लोकांचा प्रतिसाद अजून मोठ्या प्रमाणात मिळाला, म्हणजे सरकारला परवडणार नाही. मला फक्त एक छोटा प्रश्न विचारायचा. तुम्ही लोकांचा संयम म्हणताय, तुम्हाला काय वाटतंय की का लोक उतरत नाहीत आंदोलनामध्ये? तुमचा अनुभव तसाच आहे का? सकाळी सतेज पाटील आले होते, ते म्हणाले की लोक जे आहेत त्यांनी पण रिस्पॉन्ड केला पाहिजे आंदोलनाला. महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पेपर फुटे असेल, नीट असेल, CUET असेल, किंवा आता आमदार ज्या पद्धतीने फुटतात, खासदार ज्या पद्धतीने फुटतात, जर हे सगळं बघितलं तर लोकांनी एका पद्धतीनं हे नाकारायला पाहिजे. हे पॉलिटिक्स, हे एथिकल पॉलिटिक्स नाहीये आणि त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरायला पाहिजे. 14च्या आधी लोक उतरत होते. भाजपची आंदोलन आपण केवढी मोठी बघितली. तुम्हाला काय कारण वाटतं की तुमच्या मागे लोक आंदोलनाला उतरत नाहीयेत किंवा तुमच्या पक्षांच्या महाविकास आघाडीच्या आंदोलनांमध्ये लोक उतरत नाहीयेत? लोकांचा नेत्यांवरचा विश्वास काही प्रमाणात गेलेला आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये हा नेता फुटला, तो नेता फुटला, हा पक्ष फुटला, त्याच्याबरोबर हा आमदार
तिकडे गेला, हा खासदार तिकडे गेला. काल सचिन भाऊंचा आपण विचार पण नव्हतं केलं, लगेच ते उपसभापती झाले. मग कुठे ना कुठे लोकांचा विश्वास हा सत्ताधाऱ्यांवरचा उडलेला आहे आणि विरोधकांवरचा सुद्धा उडलेला आहे. आणि विश्वास जर आपल्याला संपादित करायचा असेल तर प्रामाणिकपणे लढावं लागेल. आज रस्त्यावर उतरलो आणि तुम्हाला 10-20 हजाराची गर्दी होईल असं नाही. आज 500 लोक येतील. जसं पूर्वी मी आंदोलन करायचो 10-20 लोक असायचे, आता कुठेतरी 5-6 हजार लोक यायला लागले. त्यामुळे येत्या काळामध्ये ते 50,000 जायला वेळ लागणार नाही. पण आता बघा, काही महिन्यांपूर्वी एका शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं, बैठकीला आले, चर्चा केली, काम पूर्णपणे नाही झालं, काही अंश झालं, पण आमदार मात्र ते झाले. आधी आक्रमक भूमिका त्यांची असायची, आज जरा कमी आक्रमक भूमिका आहे. आणि अशा गोष्टी घडल्यामुळे लोकांचा विश्वास नेत्यांवरचा कमी होत चाललाय. आमच्यावरही कदाचित आत्ता एवढा विश्वास नसेल, पण आम्ही असंच सातत्याने लोकांच्या हितासाठी कॉम्प्रोमाइज न होता लढत राहिलो तर विश्वास वाढणार. लोक प्रतिसाद देतील, वेळ लागेल, पण मग लोक प्रतिसाद देत नाही म्हणून आपण वाट बघत राहिलो, नाही तर आपण रस्त्यावरच नाही उतरलो तर विश्वास सोडा आपल्याच बाजूला सरकते. मला एक प्रश्न असा विचारायचा वाटतोय की विरोधी पक्षात आता काम करत असताना रोहित पवार सत्ताधारी बाकांवरती जे बसलेले आहेत तेही कधीतरी विरोधी बाकावरती बसलेले होते, तर त्यापैकी असा कुठला चेहरा आहे, कुठला नेता आहे जो तुम्हाला इन्स्पायर करतो, इन्फ्लुएन्स करतो, तुम्हाला वाटतं की यांनी जसं विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं किंवा विरोधात असताना काम केलं असं काम मला करायचंय? एक नाव सांगू शकत? देवेंद्र फडणवीस साहेबांनी विरोधी पक्षामध्ये असताना खरंच खूप कष्ट घेतले. त्यावेळेस खडसे साहेब, मुनगंटीवार साहेब हे सुद्धा नेते होतेच, ते नव्हते असं नाही. म्हणजे थेट मुख्यमंत्री पदावर डोळा आहे तुमचा. मुख्यमंत्री तुम्ही विचारलं नेत्याबद्दल, मी नेत्याबद्दल सांगतोय. आता मुख्यमंत्री साहेबच त्यावेळेस जर तिथं लढा लढत होते, म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारची असेल ती इतकी मोठी करून दाखवायचे तर कदाचित सत्ताधाऱ्यांना सुद्धा वाटायचं अरे खरंच एवढी मोठी आहे का. म्हणजे त्यांना ती स्टाईल आहे. म्हणजे कुठलाही विषय किती खरा असला नाही तर खोटा असला तो लोकांपर्यंत योग्य पद्धतीने कम्युनिकेट करणं हे त्यांना नक्कीच फॉलो करता. त्यांना त्यांच्या काही गोष्टी फॉलो करता तुम्ही? नक्की काही गोष्टी फॉलो करतो आणि त्यातल्या काही गोष्टी आत्मसात सुद्धा करतो, पण बहुतांश गोष्टी अशा पद्धतीने बाजूला ठेवतो की ह्या गोष्टी आपल्याकडनं झाल्या नाही पाहिजे. उदाहरणार्थ कुठली गोष्ट घडली नाही पाहिजे असं वाटतं आपल्याला? मला एवढंच वाटतं की जे आपण बोलतो ते केलं पाहिजे. ते करत नाही असं म्हणणं तुमचं? नाही, ते बोलतात, पण वकील असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे वकिलांची स्टाईल काय असते. असं काहीतरी बोलून चालतात की परत उद्या जाऊन त्यांना थोडासा युटर्न सुद्धा घेता येतो आणि अनेक वेळा त्यांनी तो घेतलेला आहे. म्हणजे आता हे कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर इतक्या अटी टाकल्यात त्या काढाव्यात अशी विनंती केली. ठीक आहे, आज बैठक झाली, त्यातून काही निष्पन्न होईल नाही होईल आता पुढच्या बैठकीत आपण बघू, पण शब्दाचा खेळ त्यांना फार जबरदस्त जमतो. आता त्यावेळेस त्यांना जमलं, ते त्या खुर्चीवर जाऊन बसले, ती खुर्ची काय त्यांच्याकडनं अजून सुटेना आणि त्यांचा पक्ष आता स्ट्रॉंग झालेला आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांचंच काय होतं पुढच्या काही महिन्यात आपण ते बघूया, पण 29ला मात्र ती खुर्ची त्यांना मिळेल नाही तर त्यांच्या पक्षातलं महायुतीला मिळेल असं मला वाटत नाही. तुम्हाला बघा, ज्या वेळेला आपण विरोधी पक्षाचा विचार करतो त्यावेळेला 2 शिवसेना झालेल्या आहेत, 2 राष्ट्रवादी आहेत. आता 2 राष्ट्रवादी जे आहेत त्या एक होण्याच्या चर्चा ज्या होत्या त्या बराच काळ होत्या. अजितदादा ज्याला हयात होते त्याला होत्या, नंतर त्या दुसर झाल्या आणि नंतर ती शक्यता फेटाळली गेली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले पाहिजे ही भूमिका तुमची आज पण आहे का? आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? भाजपला आपल्याला बाहेर ठेवायचं असेल या राज्यातून तर नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आली पाहिजे. ताकदच आहे ना शेवटी. मतविभाजनाचा फायदा भाजपला प्रत्येक राज्यात, देशात सुद्धा तिथं झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितले तर असे अनेक पक्ष आहेत, ते नुसते पक्षच आहेत, मतं त्यांची फिक्स आहेत. ती मतं तिथे असल्यामुळे त्याचा वापर हा भाजपला अप्रत्यक्षपणे तिथं होतो. बी टीम आपण जसं की हैदराबादची एक कुठली ती तो पार्टी आहे, काय नाव त्यांचं, ओवैसी साहेबांची AMIM. हा, ते बेसिकली भाजपलाच मदत अप्रत्यक्षपणे तिथे करत असतात. पक्ष एकत्रित आला पाहिजे पण भाजपच्या विरोधात मतं फुटली नाही पाहिजे अशी माझी भूमिका आहे. तुम्हाला असं म्हणायचं की पक्ष जर एकत्र व्हायचा असेल तर सुनेत्रा वहिनींना त्या पदावरून पायउतार होऊन विरोधातल्या बाकांवर बसावं लागेल. आहे ना, मंत्री बनणं सोपं आहे, नेता बनणं अवघड आहे. अजितदादा नेते होते, आता काकींना जर नेता बनायचं असेल आज काकांनी
म्हणजे अजितदादांनी जी पार्टी सत्तेत आणलेली आहे भाजपबरोबर जोडून तिथे ठेवलेली आहे, तिथं मंत्री बनणं आज सोपं आहे, पण नेता बनायचा असेल तो त्यांचा विषय आहे. तर मग विलिनीकरणाची भाजपच्या विरोधात जावं लागेल. विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे सध्या थांबली आहे की मंदावली आहे? टोटली थांबवली आहे. त्यांनी जर भूमिका बदलली, भाजपच्या विरोधात जायची भूमिका त्यांनी घेतली, त्याला गट्स लागतात, त्याला हिंमत लागते. तुम्हाला काय म्हणायचं की गट्स कुणामध्ये नाहीयेत? तर जो आज सत्तेत जातोय, सामान्य लोकांसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी प्रामाणिकपणे लढायची हिंमत त्यांच्यात नाहीये. कारण आज सत्ताधारी जे आहेत ज्या पद्धतीने राजकारण करतायत, ते फार मंदिरं लुटायला निघाले ते. त्याच्याच बरोबर आज तुम्ही MSRDCचं इथं बोर्ड लावलेला आहे, तुमचे जे स्पॉन्सर असतील, केवढं करप्शन त्यांनी केलेलं आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही शक्तीपीठ मार्गात 40,000 कोटी रुपये हे काढणार आहे. त्यामुळे जी काय वाट लावली ना या महाराष्ट्राची, म्हणजे आज लोन आपण 11 लाख कोटीवर गेलेलो आहे. तर हे जे काय आहे ना, हे महाराष्ट्राच्या विरोधात आहे. म्हणजे आज जर काही महत्वाचे प्रोजेक्ट बघितले, महाराष्ट्रात कमी गुजरातला जास्त चाललेत. मग कुठेतरी आपल्यावर अन्याय होतो आणि हा अन्याय बघत असताना आम्हाला वाईट वाटतं म्हणून आम्ही रस्त्यावर आहे. आता महायुतीतले सगळे लोक हे सपोर्ट करून निवांत असतील तर हे योग्य नाही ना. मग तुम्हाला असं वाटतंय का की दोन राष्ट्रवादी जर एकत्र येत नसतील तर आता जर विरोधातला आवाज मोठा करायचा असेल तर काँग्रेसमध्ये विलीन होणं हा पर्याय आहे? कारण सकाळी सतेज पाटील म्हणाले की मागे अशी एक चर्चा झाली होती आणि आम्ही वारंवार ते बोलून दाखवलेलं आहे की आता ती वेळ आलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं मर्जर जे आहे किंवा विलिनीकरण जे आहे ते काँग्रेसमध्ये व्हावं, जेणेकरून महाराष्ट्रातला विरोधी पक्ष स्ट्रॉंग होईल. तुम्हाला ही कल्पना जी आहे किंवा तुम्हाला ही ऑफर जी आहे ती बरोबर वाटते का की राष्ट्रवादीचं स्वतंत्र अस्तित्व राहिलं पाहिजे, त्याच्यामुळे फायदा होईल असं वाटतं? त्याचं कारण आता फक्त 10 आमदारांचा पक्ष राहिलाय, 8 खासदारांचा पक्ष राहिलाय. चर्चा अशी असते की ह्या 8 पैकी पण काही खासदार जे आहेत त्याचं पण आपण सुरुवातीला बोललो तसं की ऑपरेशन तुतारीच्या प्रमाणे ते भाजप किंवा शिवसेनेमध्ये सामील होतील. काही वर्षांपूर्वी समाजवादी पार्टी यांचे 2 खासदार होते, आज ते 30च्या पुढे गेले 5च वर्षात. आमदार 15 होते, 100च्या पुढे गेलेले. त्यामुळे आमचे पण आमदार वाढू शकतील ना. आजची परिस्थिती अशी आहे की ठीक आहे 10 आलेत ना, काय हरकत नाही, पण निवांत आम्ही घरी बसलो तर आमचे हेही कमी होतील. आम्हाला लढावं लागेल, ही आमची भूमिका आहे. राहिला प्रश्न काँग्रेसमध्ये विलीन व्हायचा का नाही व्हायचा, एक तर ती चर्चाच झाली नाही, म्हणजे तो विषयच येत नाही. पण ह्यात होतं असं की जेव्हा तिकीटं द्यायची वेळ येते, जेव्हा आम्ही महाविकास आघाडीची लोकसभेमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आणि विधानसभेच्या वेळेस आम्ही बसलो, तेव्हा अनेक पक्षातल्या अनेक नेत्यांना असं वाटत होतं आपणच मुख्यमंत्री झालं पाहिजे. आणि त्यामुळे मग काय की आपल्याला हे सीट मिळालं पाहिजे, ते सीट मिळाले पाहिजे, आपला इथं उमेदवार निवडून येणार नसेल तरी आम्हाला हे पाहिजे, हे जेव्हा होतं ना तेव्हा अडचण होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपलं कोऑर्डिनेशन जर आमचं चांगलं असेल ना तर विलिनीकरण करण्याची पण जरूरत नाही. आम्ही नीट स्ट्रॅटेजिकली जावं लागेल. पण त्याच्यात ओरबडायला आपण गेलो ना एकमेकांच्या सीट, तर तिथं मोठ्या प्रमाणात अन्याय होतो. त्यामुळे एकत्र झालो काय आणि न होता कोऑर्डिनेशन नीट केलं काय, तर त्याचा रिझल्ट हा सेम असू शकतो. पण पवार परिवाराचं एक राजकारण जर बघितलं तर महाराष्ट्रात काय देशात काय एक प्रतिमा आहे की पवार परिवार हे नेहमी सोयीचं राजकारण करतात, फार प्रॅक्टिकल राजकारण करतात. आणि या इमेजमुळे तुम्हाला पवार परिवारातलं एक राजकारणी म्हणून असं वाटतं का की लोकांमधली विश्वासार्हता जी आहे ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी नसते किंवा इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये याचा नेहमी सेटबॅक बसतो आणि त्या कारणामुळं मग लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, जितकं यश राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हवं होतं आजपर्यंत तितकंसं मिळालेलं नाहीये? आम्ही राजकारणात आहोत, त्यामुळे सत्तेत येण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीच्या भूमिका नाही तर ती रणनीती खेळावी लागते. पण त्या रणनीती खेळत असताना आम्ही कधी असं म्हणलो नाही चला इंडियाला आपण करू, इंडिया बरोबर आपण सत्तेत जाऊ, असं आम्ही कुठं केलंय? पण महाराष्ट्रात 2014 नंतर तुम्ही बाहेरून पाठिंबा दिलेला होता सरकारला, भाजपला तुम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता. ती सुद्धा कदाचित त्यावेळेसची राजकीय खेळी असू शकते. उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष काय आमच्याबरोबर त्यावेळेस नव्हता, त्यामुळे ती खेळीच समजावी, त्यातून काय आमची कामं झाली असं नाही. त्यामुळे विश्वासाला तडा जातो असं वाटत नाही का? मगाशी तुम्हीच म्हणालात की विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती लोकांचा विश्वास नाहीये, तर ही कारणं नाही आहेत का? एक सायकल असते. आता पूर्वीचं राजकारण थोडं वेगळं होतं, आता जेनझी नवीन पिढी आल्यामुळे त्यांची अपेक्षा आहे हो नाही तर नाही बोला, मधलं नको. त्यामुळे आजच्या राजकारणाच्या बाबतीत तुम्ही विचारलं तर पूर्वी ज्या काही खेळी होत होत्या
तशा आज चालतील असं मला वाटत नाही. हो नाही तर नाही. रोहित पवार झेंझींचं राजकारण करणार. जेनजीचं नाही, आत्ताच्या लोकांचं. आत्ताचं मतदारच जेनजी मोठ्या प्रमाणात असतील, जेनजी आणि 40 वयोगटापर्यंत. म्हणजे आपण 40 वयोगटातले आज जर बघितले 18 आणि 40 हे 60% लोक आहेत. त्यांचं मत जर आज जाणून घेतलं जे आम्ही घेतोय, त्यांचं मत आहे की तुम्ही हो नाही तर नाही म्हणा, लढायचं असेल रस्त्यावर उतरा आणि या सरकारच्या विरोधात लढा. एवढा मोठ्या नेत्याच्या विरोधात कसं लढायचं हे जर आम्ही विचार करत बसलो तर मग कोणाच्याच विरोधात लढणार नाही. त्यामुळे जर केंद्र चुकत असेल, केंद्रातला कुठला नेता चुकत असेल आम्ही बोलणारच, आणि राज्यातला एखादा नेता चुकत असेल तर आम्ही बोलणारच. आता काही काही लोक आमचे मित्र सुद्धा चुका करतात. म्हणजे काही दिवसापूर्वी संजय पाटलांनी सुद्धा तिथं स्टेटमेंट देऊन चूक केली, निषेध केला आम्ही. म्हणजे कसं मैत्री व्यक्तिगत ठेवावी. राजकारणामध्ये लोकांना विश्वासात घेऊन, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा समोरासमोर आपण लढत असतो तेव्हा तिथं कुठली मैत्री नसावी. पण फक्त राजकारण खालच्या लेवलला जाऊ नये एवढी भूमिका आपली तिथं असावी. अजून सुद्धा आमची आहे. हे फार खालच्या लेवलला घेऊन चाललेले आहेत. ते फक्त आम्ही करत असताना एका बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा केव्हा आमची सत्ता येईल, आम्ही खालच्या लेवलला जाणार नाही, पण जेव्हा केव्हा सत्ता येईल आणि तेव्हा योगायोगाने सगळ्या नेत्यांनी ठरवले आम्हाला होम मिनिस्ट्री पद द्यायचं, तेव्हा मात्र ज्यांनी चुका केल्यात ना त्यांना मात्र सोडणार नाही. काय करणार? महाराष्ट्राच्या राजकारणात हे म्हणजे ही पण तर सुडाचीच भाषा झाली ना, सोडणार. सोडायची नाही. हे बघा आता तुम्ही, माझ्याकडे भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणं आहेत. सोडायचं कशाला? गरिबाचा पैसा खाल्लाय. नाही तर होतं असं की सत्तेत गेलो तेच नेते येतात, कसं चाललंय, बरं चाललंय का, आमच्यावर थोडं लक्ष असू द्या. म्हणजे आम्ही आज विरोधात, तुम्ही आम्हाला पण जेलमध्ये घालायला चाललेला आहात. तुम्ही चुका केल्यात, चूक नसेल केली तर कशाला घाबरताय? पण एक फोटो तुम्ही बघितला असेल की त्यांनी तर लक्ष ठेवलं ना. एक मध्ये मुख्यमंत्री बसलेत, या बाजूला अजितदादा बसलेत, पलीकडे भुजबळ साहेब बसलेत, त्याच्या पलीकडे सुनील तटकरे बसलेत, मग प्रफुल्ल पटेल बसलेले आहेत, अशोक चव्हाण बसलेले आहेत. त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. नाही, ह्याच्यात दुसरी भूमिका बघा. मोदी साहेबांपासून सगळे काय बोलले? हे घराणेशाही खराब आहे, हे भ्रष्टाचार खराब आहे, आणि ते मध्ये बसलेत आणि सगळे असे ज्यांच्याबद्दल बोलले तेच साईडला बसलेले आहेत. त्यामुळे ह्याच्यावरून एकच कळतं की भाजप सत्तेत येण्यासाठी कुठल्याही लेवलला जाऊ शकतं, लोकांना कितीही लेवलला जाऊन फसवू शकतं. तो त्याचाच एक प्रकार आहे. म्हणजे ज्या नेत्यांना भ्रष्ट म्हणलं गेलं ते आज त्यांच्याबरोबर सत्तेत आहेत. म्हणजे तुम्ही हा नारा देताय का? म्हणजे मोदींनी नारा दिला होता, न खाऊंगा ना खाणे दूंगा, तर ज्यांनी खाल्लंय त्यांना तुरुंगात पोहोचवणार, हा नारा आहे का तुमचा? नाही, न खाऊंगा. कारण लॉजिकल एंडला कुठलंही सरकार भ्रष्टाचाराची प्रकरणं नेत नाही, हा आमचा अनुभव आहे. 70,000 कोटीच्या सिंचनाचा आरोप असो, तिथं शिखर बँकेचा आरोप असो, किंवा काय तर सार्वजनिक बांधकाम मधल्या घोटाळ्यांचा आरोप असो, तिकडे आदिवासी विकास मधल्या घोटाळ्यांचा आरोप असो, जवळपास 1.5 डझन प्रकरणं होती. मोदी साहेब बोललेत आणि विसरून गेलेत. पण आता मी बोलत असताना असं बोलेल, न खाऊंगा, न खाने दूंगा, और जिसने खाया है उसको नहीं छोडूंगा. गृहमंत्रीपदी आपल्याला रोहित पवार दिसतील जर सत्ता आली तर, एवढं मात्र आता निश्चित झालंय. हा पण दिल्ली अभी दूर आहे ना. सत्ता येतेच आहे. हो, दिल्ली अभी दूर आहे. नाही, तसं नाही. तुम्ही मला सांगा, महिला आरक्षणाच्या लपून डिलिमिटेशनचा कायदा का आणला? कारण का भाजपला आता कळलंय की या देशामध्ये त्यांचं सरकार येत नाही. म्हणजे 543 काहीतरी खासदार जे आहेत, तर त्याच्यावर जे समीकरण आता आहे, नाही तर जे काही आपलं मतदारसंघ रचना आहे त्यात ते काही निवडून येणार नाही हे त्यांना कळलंय. मग आता काय करतायत की एकनाथ शिंदे साहेबांना हाताशी धरून, त्यात पण वेगळं राजकारण आहे असं आम्हाला कळतं. केंद्रातलं भाजप आणि राज्यातलं भाजप, त्यांचे 6 फोडले उद्धव ठाकरे साहेबांचे, आणि एकनाथ शिंदे साहेबांना दिले. टीएमसीचे 20 फोडले, त्यांना अजून लागणारे 40. हे डेस्पिरेशन कशाला? त्याचं डेस्पिरेशन असण्याचं कारण की अरे बाबा आपण निवडून येत नाही, डिलिमिटेशन कायदा आला तर कुठंतरी आपला चान्स आहे, आणि त्यासाठी हे डेस्पिरेशन. ह्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की वातावरण बदलतंय आणि संयम लोकांचा सुटला, जो सुटेल आणि सुटत चाललेला आहे, तर मग यांच्या काही हातात राहणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात ना की ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन आता तुतारी नाही आहे, तर हे ऑपरेशन देवेंद्रच आहे. तुमचं काय मत आहे? दिल्लीतले नेते भाजपचे खूप हुशार आहेत. आज महाराष्ट्र बीजेपी प्रयत्न करते एकनाथ शिंदे साहेबांनी ताकद कमी करायला. हे सरळ सरळ दिसतंय ना. तुम्ही जर साताऱ्याचं जिल्हा परिषदचं इलेक्शन जेव्हा होतं तेव्हा मंत्र्यांना सुद्धा पोलिसांनी ढकलून बाहेर काढलं, बघितलं ना, मंत्र्यांना. म्हणजे महाराष्ट्र बीजेपी एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कमी करते आणि दिल्लीतली बीजेपी एकनाथ शिंदे साहेबांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करते. हा एक वेगळा संघर्ष आहे. तसं दिल्ली आणि महाराष्ट्राचा नाही, गुजरात आणि महाराष्ट्राचा आहे.
पण याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, हे कुठपर्यंत, तिथपर्यंत जोपर्यंत डिलिमिटेशन कायदा पास होत नाही, नाही तर मतदानाला जात नाही, त्यात जे काय रिझल्ट येईल तो येईल. तो रिझल्ट आला नाही तर नाही आला तर खासदारांचं महत्व संपणार. तर तसेही अमित शहा साहेबांनी सांगितलं कुबड्या नकोच. एकनाथ शिंदे साहेबांचे पण बरेचसे आमदार बीजेपीत विलीन होतील, जातील आणि अजितदादांचे सुद्धा जातील. त्यामुळे मराठी नेत्यांना मला एवढंच सांगायचंय की आपापसात खेळत असताना दिल्लीवाले आपल्याबद्दल काय खेळ खेळतात हे थोडंसं बघावं, नाही तर ह्याच्यात नुकसान हे महाराष्ट्राचं होऊ नये. पण ठीक आहे, तुम्हाला काय खेळायचं, डोकं फोडायचं फोडा राजकीय दृष्टिकोनातून. या फोडाफोडी आणि डोकं फोडण्याच्या नादामध्ये 29ला मात्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो असं आम्हाला तरी वाटतं. बघा, असं आहे की 29ला बदल होऊ शकतो असा आशावाद तुम्हाला आहे, पण महाराष्ट्रातला अजून एक प्रश्न जो आहे तो लोकांना कायम आहे की बघा, शरद पवार ज्यावेळेला होते त्यावेळेला गोष्ट क्लिअर होती की शरद पवार हे कुटुंबाचे आणि पक्षाचे राजकीय प्रमुख होते आणि तेच वारसदार होते. शरद पवार वार्धक्याकडे झुकले, अजित पवार आले, दिल्लीत ताई, राज्यात दादा, असं वातावरण तयार झालं. वारसा शरद पवारांचा कोण चालवणार हा प्रश्न सातत्यानं विचारला जातो. त्याचं कारण मला ती फिल्म आठवते, बऱ्याचदा मी म्हणतो पण की ते विनय आपटे नाही का, तुम्हारा नाम क्या है, मग ते म्हणतात की मुथुस्वामी, कुमारस्वामी, अमुक डमुक, मग परत एक जोडतो त्याला. तसं एक बारामती होती, एक शरद पवार होते, मग एक बारामती एक शरद पवार होते, मग ते अजित पवार आले त्याच्यासोबत, मग शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आल्या, मग शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि मग नंतर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झालात, मग शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि मग पार्थ पवार कॅन्डिडेट झाले, मग शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार आणि मग त्याच्यानंतर वहिनी खासदार झाल्या. तर असं आहे की हे जे आहे, तर प्रश्न हा आहे की वारसा कोण चालवणार. दोन राष्ट्रवादी आहेत, पवार कुटुंबाचा वारसा एक आहे आणि तो वारसा महाराष्ट्रातला पवार कुटुंबाचा राजकीय वारसा कोण चालवणार. पवार परिवाराचा वारसा कधीपासून सुरू झाला, खरं तर आधीच्या पिढीचं सुद्धा योगदान आहे, माझ्या पणजीपासून. पण ते शेकापच्या विचाराचे होते. पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये त्यांची प्रगती झाली, त्यांचं कर्तृत्व होतं, नंतर वेगळा पक्ष काढला, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात आले, त्यांचं स्वतःचं कर्तृत्व होतं, ते तिथं पुढे गेले. सुप्रियाताई आल्या, त्यांनी केंद्रातलं राजकारण पसंत केलं, केंद्रामध्ये तिथं संपर्क चांगला ठेवलेला, ज्याचा फायदा महाराष्ट्रालाही झालाय, खासदारांनी तिथं झालेला आहे. त्यानंतर मी आलेलो आहे आणि मग नंतर जी तुम्ही लाईन ओढलेली तिथं आहे. आता राहिला प्रश्न पवार साहेबांचा वारसा. सुरुवात कुठून झालं? पवार साहेबांपासून. तर पवार साहेबांच्या वारसाबद्दलच आपण बोलतोय. आता पवार साहेबांचा वारसा आज पुढे घेऊन कोण चाललेलं आहे? सगळेच लोक चालले आहेत. शेवटी लोक ठरवत असतात वारसा कोण घेऊन चाललंय. सुप्रियाताई पवार साहेबांबरोबर आहेत आणि सुप्रियाताई केंद्रात बघतायत. मी पवार साहेबांबरोबर आहे, मी राज्यात बघतोय. आता बाकी जी रांग ओढलेली, आता ठीक आहे, युगेंद्र ते आता फार लांब झाला असता प्रश्न म्हणून मी थांबवलं. बरं झालं थांबवलं, नाही तर मग खालपर्यंत तुम्हाला जावं लागलं असतं. आणि राहिला प्रश्न आता काकींचा, आणि ते पवार साहेबांचा वारसा राहतच नाही ना, कारण का वेगळा पक्ष राहिला तो. म्हणजे वारसा सोडला म्हणून वेगळा पक्षाने बीजेपी बरोबर गेले. मूळ पक्ष चिन्ह त्यांच्यासोबत आहे, ते म्हणतात तोच आमचा वारसा आहे, तोच आमचा विचार आहे. ठीक आहे, कोर्टात ते कधी ना कधी ते मिळेल. आधी अजितदादांची भूमिका काय झाली होती, परत पवार साहेबांबरोबर आपल्याला यावं लागतंय. म्हणजे थोड्या वेळ ते हरवल्यासारखं त्यांना झालं होतं, पण त्यांना कळलं की आपलं काहीतरी चुकलंय, विचार हे आपले ओरिजिनल इकडचे आहेत. त्यामुळे दादा परत पवार साहेबांकडे येत होते. त्यामुळे खरा वारसा सुप्रियाताई, अजितदादा यांनी तो जपला, तो वाढवला. आणि आज पवार साहेबांबरोबर आम्ही असल्यामुळे सुप्रियाताई, आम्ही आणि आमचे कार्यकर्ते हे पुढे घेऊन चालू. असं आहे की वारसा पवारांचा असेल तर तो बारामतीतून सुरू होतो, बारामतीतूनच चालतो. मग तसा असेल, आणि जर तो वारसा जर तुमचा पक्ष तिथं केंद्रामध्ये सुप्रियाताईंनी, राज्यामध्ये जर तुम्ही चालवणार असाल, तर याचा अर्थ असा आहे की पुढची इलेक्शन बारामतीमधून तुम्ही लढणार. बरं, पूर्वीची राजकारणाची स्टाईल आणि आत्ताच्या राजकारणाच्या स्टाईलमध्ये फरक आहे ना. जर फरक असेल तर बारामती हा मतदारसंघ आमच्या सर्वांसाठी अतिशय संवेदनशील आहे, महत्वाचा आहे. मी तिथला मतदार सुद्धा आहे. पण तसं असताना काहीतरी वेगळं समीकरण सुद्धा आपल्याला बघता येईल ना. पवार विरुद्ध पवार लढाई होणार की असं काही घडणार नाही? आता यांनी भाजपची साथ नाही सोडली तर पवार विरुद्ध पवार होऊच शकतं ना. म्हणजे शरद पवारांचा राजकीय वारसा केंद्रामध्ये सुप्रियाताई आणि राज्यामध्ये रोहित पवार चालवणार. युगेंद्र पण आहेत, असे बरेच आहेत ना. शेवटी कसं असतं की वारसा म्हणजे काय, म्हणजे कुणीतरी असं नाही म्हणत हा माझा वारसदार आहे. वारसा लोक ठरवत असतात की ह्याच्यात ती कुवत आहे, कॅपॅसिटी आहे, कष्ट घेण्याची त्याच्यात कॅपॅसिटी, तो नडतो, लढतो, लोकांसाठी झगडतो,
हे जे कोणी करतात ते लोक ठरवत असतात. म्हणजे सध्या सध्या रोहित दोघंच पवार दिसतात. लढतात आणि झगडतात, त्यामुळं सध्या शरद पवारांचा वारसा हा रोहित पवारांकडे आहे असं म्हणणं आहे. सुप्रियाताईंकडे पण आहेत ना, फक्त सगळ्यांची वेगवेगळी राज्यात तर रोहित पवारच एकटे तो केंद्रातला संघर्ष करताना दिसत आहेत, रस्त्यावरची लढाई लढताना आता दिसतायत. राहुल द्रविडची क्रिकेट खेळण्याची स्टाईल वेगळी, त्यानंतर मग आपला रोहित शर्माची वेगळी आणि सूर्यवंशीची वेगळी, पण सगळे इंडियासाठीच खेळले ना. म्हणजे सुप्रियाताईंची स्टाईल वेगळी, माझी वेगळी आणि नंतरच्या लोकांची वेगळी. नाही, केंद्रामध्ये वारसा जो आहे तो ठीक आहे, केंद्राचा फायदा निश्चित पण झाला, पण महाराष्ट्रामध्ये कोण नडतंय आणि झगडतंय हे कायम महत्वाचं राहिलेलं आहे. आणि म्हणून बघा, अजितदादांना झगडावं नडावं लागलं नाही आणि त्यांना ते त्यांचा तो पिंड नव्हता, कारण त्यांनी पहिल्यापासून ते सत्तेतच राहिलेले होते. पण आता तो झगडा जो आहे तो घ्यायचा, तो पंगा घ्यायचा मनस्थिती तुम्ही केलेली आहे, तुम्ही लढताय झगडताय, त्यामुळे तो वारसा मी म्हणतो की तुम्ही चालवताय का? बघा, तो वारसा सगळ्यांनाच चालवावा लागणार आहे. आणि पवार साहेबांचा वारसा हा काय पवार साहेबांनी क्रिएट केला असं नाही. पवार साहेबांनी संतांचे विचार स्वीकारले, महामानवांचे विचार स्वीकारले, राजकारणात आणले आणि त्यांनी तो पुढे आणला. आम्ही आमच्या लेवलवर तिथं लढतोय. आणि मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की दादा हे लढले नाहीत असं नाही, दादांचं कर्तृत्व तिथं होतं. मुद्दा एवढाच आहे की पवार साहेब जेव्हा काँग्रेसमध्ये होते, चव्हाण साहेब तिथं असताना काँग्रेस एक फार मोठा पक्ष होता आणि पवार साहेबांच्या कर्तृत्वाने ते मोठे झाले. दादांना बराच काळ सत्तेचा तिथं मिळाला. आता आम्ही जेव्हा आता लढाईची भूमिका घेत आहोत, आम्ही तसं बघितलं, पवार साहेबांचा वारसा असला तरी आजची राजकारणाची परिस्थिती बघता पवार साहेबांच्या मार्गदर्शनात खाली आम्ही 0 पासून पक्ष आता उभा करतोय. आणखीन एक सांगावंसं वाटतं की कॅप्टन्सी जे धोनी खेळायचा, परफॉर्मन्स चांगला द्यायचा, पण कॅप्टन्सी त्यालाच जमायची, सचिनला नाही जमायची. नाही, तेच रोहित शर्माला कॅप्टन्सी चांगली जमायची, परफॉर्मन्स चांगला यायचा, पण विराट कोहलीला नाही जमायची. तर तुम्ही परफॉर्मन्स पण देताय आणि कॅप्टन्सी पण सांभाळू शकाल, म्हणून तुम्हाला आम्ही म्हणतो की राज्याचं नेतृत्व रोहित पवारच करतील का तुमच्या राष्ट्रवादी आमच्या पक्षाची कॅप्टन्सी आत्ता पवार साहेबांनंतर सुप्रियाताई सक्षम आहेत. आणि ओपनिंग करायची का मध्ये बॅटिंग करायची का शेवट जायचं का टीमला जिंकवायचंच आहे, टीमला कसं जिंकवायचं ही जबाबदारी आमच्यावर आहे. कॅप्टन्सी मिळाली तर रोहित पवार नाकारावर थोडी आहेत. नाही, कॅप्टन्सी एक असते महाराष्ट्राची राजकीय दृष्टिकोनातून सत्तेत आल्यानंतरची कॅप्टन्सी. दुसरा विषय आहे की पक्षाची कॅप्टन्सी. आज पक्षाची कॅप्टन्सी सुप्रियाताईंकडे आहे. देशाचं राजकारण ते बघतायत, डिप्लोमसी ते बघतायत. महाराष्ट्रात आमची सत्ता एक हाती आली जर आमच्या पक्षाची, तेव्हा कॅप्टन जो कोणी सक्षम महाराष्ट्रामध्ये असेल त्याला कॅप्टनची संधी मिळू शकते. तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं पार्थ पवारांशी? रेवतीच्या लग्नामध्ये बोलणं असं होतं, कसा आहेस? तो म्हणला ठीक आहे. लग्न कधी? लवकरच. आणि त्यानंतर बरं ठीक आहे मी निघतो. मी निघून गेलो. एवढंच बोलणं झालं? हो, तरी खूप जास्त झालं ना. हे जास्त झालं का? त्यातल्या त्यात खूप दिवसानंतर बोललो. नाही, आम्हाला असं वाटलं की तुम्ही दोघांनी चर्चा केली असेल की ती केस काय झालं नेमकं, पुढे कुठपर्यंत आली. अजितदादांच्या मृत्यूबद्दल तुम्ही संशय व्यक्त केला होता, त्याचा 0 FIR फाईल झाला, तो इकडे ट्रान्सफर केला, त्याचं काय झालं याच्याबद्दल तुमची काही चर्चा वगैरे काहीच झालं नाही? पण चर्चा करून त्यातून काही मार्ग निघणार असेल, काही ते सकारात्मक निघणार असेल तर मग चर्चा करावी. नुसती चर्चा करण्यासाठी चर्चा करणं हे मला योग्य वाटत नाही. काय स्टेटस आहे आता की काहीच झालं नाही त्याच्यामध्ये? काहीच झालं नाही. आता पक्ष त्यांचा सत्तेत, त्यांनी पहिलं पत्र दिलं सीबीआयकडे हे द्या प्रकरण अजितदादांचं, काही नाही झालं. परत स्मरणपत्र दिलं त्यांच्याच सरकारला, त्यांच्याच मुख्यमंत्र्यांना, पाठवा परत, तुम्ही परत नाही म्हणजे परत प्रयत्न करा, काही नाही झालं. म्हणजे आता सत्तेत राहून जर ही कामं होत नसतील तर मग सत्तेत का राहायचं हा पहिला आमचा प्रश्न. आम्ही विरोधात राहून रस्त्यावरची लढाई लढतोय, आम्ही काहीतरी पुरावे काढतोय आमच्या लेवलवर. म्हणजे सीआयडी काहीच करत नाही. म्हणजे सीआयडी इतकं मोठं डिपार्टमेंट होतं, त्यांना फार मोठं काम आत्ता दिलंय. ते म्हणजे जे काही मिश्रित दारू असते ना, हातभट्टी, त्यांची लोक शोधण्याची जबाबदारी आता सीआयडीला दिली. ही त्यांची लायकी आज दुर्दैवाने झाली. पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे, पण वरून आदेश आला की काहीच करायचं नाही तर काहीच करत नाही. मग त्यांना बेस्ट काम काय दिलंय तर मग हातभट्टी बनवणाऱ्या लोकांना शोधायचं. आमचं मत आहे सीआयडी काहीच करू शकत नाही, सीबीआय काहीच करू शकत नाही. आपल्याला कुठेतरी ज्युडिशियल एन्क्वायरी या बाबतीत करावी लागेल. आणि आमच्याकडे 100 पुरावेपैकी 50 दिलेत. 50 आम्ही आमच्याकडेच ठेवलेत. का? जेव्हा AIB रिपोर्ट देईल आणि सीआयडी रिपोर्ट देईल
आणि त्यात जर झोल झाला असेल तर आमच्याकडे राहिलेले पुरावे आम्ही पुढे आणून हे कसं खोटं बोलतात हे पुढे आणू. मला शेवटचा प्रश्न आहे. टाइम आधीच संपून गेलेला आहे, वेळ संपून गेलेली आहे. पण एक जे गोष्ट, काकींना तुम्ही कधी याच्याबद्दल बोललात अलीकडच्या काळामध्ये? तुम्हाला निधी मिळतो का? म्हणजे काकींकडे जी खाती आहेत त्याच्यातून, त्या उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यातून काही कामं? काकी असा एक घरचा माणूस असेल, घरचा वाढपी असला तर ताटात 2 लाडू जास्त पडतात ना. पण त्यांच्या पार्टीकडे असे काही विभाग आहेत, डिपार्टमेंट आहेत, ते निधीच देऊ शकत नाही. तुम्ही बघा ना, फायनान्स होतं तोपर्यंत दादा फायनान्स हाताशी धरून न्याय तरी देत होते आमदारांना, नाही तर ज्या लोकांना द्यायचं आहे. आता कुठं एक्साईज, त्यात काही तुम्हाला करता येत नाही. कृषी खातं, म्हणजे मामा खरं तर चांगला आमदार आहे, पण कुठलाही प्रश्न केला तर मुख्यमंत्र्यांकडे, काही केलं तर मुख्यमंत्र्यांकडे, सगळंच मुख्यमंत्र्यांकडे तिथे आहे. बाकी डिपार्टमेंट कोऑपरेटिव्ह, अजून कुठले डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे? लाडूच नाही. लाडू वाढपी आहे पण त्याच्याकडेच लाडू नाही आहेत, वाढप्याकडेच. नाही, परवानगी घ्यावी लागते. एक तर वाढू का, आणि त्यानंतर खाऊ का, आणि अजून तिसरं आता पचवू का, असं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काही वेगळं नाही, फक्त कुठंतरी त्यांच्याकडे पूर्वी जे जे काही विभाग होते ते विभाग महत्वाचे असल्यामुळे आता सुद्धा ते विभाग महत्वाचे आहेत, तर निधी मोठ्या प्रमाणात, त्यामुळे आर्थिक ताकद त्यांच्याकडे आहे. तर आर्थिक दमावर त्यांचं बॅटिंग खूप चांगली पद्धतीने चालली आहे. ठीक आहे. बघा, महाराष्ट्रातल्या 2 राजकीय पिढ्या ज्या आहेत त्या एकमेकांसमोर आपल्याला बघायला मिळाल्या. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब पण कार्यक्रमात आलेले आहेत. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत. राष्ट्रवादी आमने सामने म्हणजे तुमची भेट पण होईल आणि तुम्ही सगळ्या प्रश्नांना चोख उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण काही प्रश्न डॉज करण्याचा पण प्रयत्न केला. पण हरकत नाही, आपण वारंवार भेटत राहू, बोलत राहू. त्यानिमित्तानं नेमकं रोहित पवारांचा लढा जो आहे तो कुठपर्यंत जाणार आहे ते पण आपल्याला बघायला मिळेल. शेतकऱ्यांच्या बद्दल तुम्हाला जो सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे त्या सकारात्मकतेकडून काही ठोस घडतंय का त्याची प्रतीक्षा राहील. तुम्ही आलात मुंबई तकच्या बैठकीमध्ये आणि बोललात त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद रोहितजी, तुम्ही या मुंबई तक बैठकीमध्ये सहभागी झाल्याबद्दल. बेकविन सुपर मिलेट कुकीज तर्फे तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर आहे.